विंड बॉलवर जर षटकार मारला तर 8 धावा असतील, चौकार मारला तर 6 धावा असतील, हे लक्षात असू द्यात सर्व 40+ खेळाडू. आज खूप चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसातनं. पालघर न्यूज नेटवर्क चे प्रीतेजी पटेल साहेब इथे उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम प्रीतेजी पाटील साहेब, वेलकम. प्रीतेजी पटेल साहेब वेलकम. या स्पर्धेकरता मात्र भेट देत आहेत, खेळताना सुद्धा दिसतील नो डाऊट. चला पंच, मॅचला सुरुवात करायची त्या ठिकाणी सुरुवात होईल मॅचला. आज 40+ ज्या टीम आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन खेळताना. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर एफडीसी कडूस क्वालिफाय झाली आहे. दुसऱ्या दिवशी टीम गणेशपुरी, कालच्या दिवसातनं कामन ही टीम क्वालिफाय झाली आहे. आजचा चौथा दिवस आणि अंतिमचा दिवस. या अंतिम दिवशी 40+ असे टोटल 7 टीम जे आपल्याला खेळताना दिसतील. आणि जर आज पाहिला तर महेंद्रसिंग धोनी याचा जो वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त कट्टर फॅन निकेत धनाजी पष्टे फॅन फ्रॉम डोंगस्ते, जर आज प्रीतेजी पटेल साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्याची मी विनंती करेन. अक्षयजी पांडव त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रीतेजी पटेल साहेबांचा मुख्य मंचावरनं आपण थेट लाईव्ह स्क्रीनवरनं सुद्धा पाहू शकतायत शाही सन्मान होताना. तर आज जो कोणी हेलिकॉप्टर शॉट मारेल त्याकरता निकेत पष्टे धोनीचा कट्टर फॅन असल्या कारणाने निकेत पष्टेने ते पारितोषिक लावलंय 200 रुपयाचा कॅश प्राइज. ओके, पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय, मॅचला होईल सुरुवात. आणि आजच्या दिवसात ज्या उड्या मॅच होतील त्या मॅच मध्ये जर कोणती टीम जर 7 धावांनी जर जिंकली तर त्याही करता निकेत पष्टे याच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला तर जाऊयात मॅच मध्ये. मॅच रंगतदार आहे. एका बाजूने आपण पाहतोय तात्या प्रतिष्ठान कुडूस आणि त्याच्या विपक्षात जेडीएफ विक्रमगड, या 2 टीम मधली ही मॅच आहे. तर प्रीतेजी पटेल साहेबांकडनं सुद्धा पारितोषिक लागलंय. पारितोषिक 3 षटकारांकरता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. लगातार 3 म्हणजे हॅट्रिक तुम्हाला मारावी लागेल. चला तर मॅचला होतीये सुरुवात. पहिला बॉल च्यावरनं पहिला बॉल, सो दुसरा चेंडू च्यावरनं जर पाहिलं पहिल्या चेंडूवर जो चौकार आला त्यानंतर एक धाव चिटिक्युलर झोन मध्ये कन्वर्ट होतोय चेंडू. तिथनं जर पाहिलं तर धावसंख्याची 5 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू जज करता आला नाहीये, मात्र चेंडू जातोय सी मा रेषा पार. येतोय षटकार 6.
शहाजी स्पोर्ट्स जव्हारचे ओनर फिरोजभाई इथपर्यंत आलेत. फिरोजभाई आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. फिरोज मेमन जे इथपर्यंत येऊन पोहोचले त्याकरता फैजान मेमन यांच्याकडनं खास शुभेच्छा आल्यात त्यांच्याकरता. पूर्वी जाऊयात मॅच मध्ये. मॅच रंगतदार आहे, नो डाऊट. धावसंख्या जी 11 या धावसंख्येवर आहे. मात्र जी धावसंख्या जी 11 पर जाऊन पोहोचली आहे, नो डाऊट. 5 ओव्हरची मॅच आहे. तिथनं जर पाहिलं तर 11 धावाच्या स्कोर कार्डवर. अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक, येतोय षटकार. पाडा तालुक्यातनच नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू हाय अँड हँडसम, येतोय षटकार. 6 धावांन करता दर्जेदार स्ट्रोक. कृपेश यांनी 2 षटकार खेचले आणि या 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्यानं वेग घेतीये. 23. पुढच्या ओव्हरला जर कृपेश यांनी 1 षटकार जर मारला, म्हणजे आता जी ओव्हर आहे त्यामधनं पहिला बॉल खेळताना जर एक लगातार 3 षटकार आहेत. तत्पूर्वी जर पाहिलं तर आज तालुक्यातलं 40+ योगी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट इथपर्यंत येऊन पोहोचलाय. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. वाडा समालोचक चषक 2024. यस, योगी दादा इथे उपस्थित होतात आणि भिवंडी क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. वेलकम हार्दिक पांड्या. प्लम स्वरूपात अपील करू नका. प्लम स्वरूपातनं आपण आउट दिला जाणार नाही, हेही लक्षात असू द्या. तत्पूर्वी जर धावसंख्या जी 24 या धावसंख्येवर असताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज या बॉलवर जर षटकार आला तर षटकार हॅट्रिक पूर्ण होईल. नेक्स्ट बॉल पण नो बॉल असेल. पंचांनी दर्शवलं 1+1 टोटल 2 धावा मिळतील. नो डाऊट या 2 धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचेल 26. 26 धावा, 27 धावा. फ्री हिट ची नामी संधी असेल. या विंड बॉलवर जर तुम्ही षटकार खेचताय तर त्याकरता तुम्हाला 8 धावा असतील. मात्र त्या ठिकाणी फ्री हिटचा बॉल आहे, हे विसरून जमणार नाहीये. धावा कंप्लीट होतील 2.
चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानातनं. कृपेश यांची खूप चांगली बॅटिंग, त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत जर पाहिलं तर या पूर्ण टुर्नामेंटचा ॲडव्हर्टाईज किंवा मग ग्राफिक्स असतील तर ते काम फैजान मदनी यांनी मदनी ग्राफिक्स यांनी ते काम केलंय. खऱ्या अर्थानं त्यांचाही खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावसंख्या जी 30 या धावसंख्येवर मात्र असताना गोलंदाजी ट्रॅकवर ना गोलंदाज आपण JDF विक्रमगड तर एका बाजूनी तात्या प्रतिष्ठान कुडूस दोन षटकांचा खेळ संपलाय. तर पाहिलं तर दोन षटकांच्या विचार जर केला तर धावसंख्या जी 16.0च्या सरासरीनं 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. तिथपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. ठीक आहे. वैभवला आपण पाहतोय. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावा मिळतात त्या दोन वैभव गोलंदाजी ट्रॅक वरना आहे. 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्या जर पाहिली तर 34 एका मजबूत स्थितीनं कृपेश यांनाही चांगली फलंदाजी करत टीमला नेऊन ठेवले आतापर्यंत. तत्पूर्वी डॉट बॉलची होती उद्घोषणा. तिसरं षटक ज्या प्रगतीपथावर आजचा दिवस खऱ्या अर्थानं 40+ च्या खेळाडूंकरता आजचा या स्पर्धेचा वाडा समालोचक ट्रॉफी जो चौथा म्हणजे अंतिमचा दिवस अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. अतिरिक्त स्विंग आपल्याला पाहायला भेटला. जिथनं जर पाहिलं तर डॉट बॉल वैभवकडनं हाताळला जातोय. तर पाहिलं तर 34 पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं नेक्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ज्यावरनं पुन्हा एकदा एक डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. पहिल्या 2 ओव्हरपर्यंत जर पाहिलं ना तर कृपेश हावी होता. तदनंतर मात्र जिथनं वैभव गोलंदाजीला आला ना मग शांत ठेवलंय. नेक्स्ट बॉल आपटून टाकलंय. त्या चेंडूला मात्र लॉक केलंय. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक कृपेशच्या बॅटमधनं. एक संधी डीजे मास्टरला. तर धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत जी धावसंख्या जी 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. वैभव आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा कृपेशच्या विपक्षात गोलंदाजी करताना नेक्स्ट बॉल. फटका मोठा खेचायचा होता. आठवा पॅटनं 3 षटक जी संपलेत. 4थं षटक पुन्हा एकदा विंड बॉलवर हाताळलं जाईल. गोलंदाजी 5 ओव्हरची मॅच आहे. नो डाऊट 5 षटकांचा हा सामना.
नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू साईनाथ पष्टे तेही इन ऍक्शन दिसतील आपल्याला. पूर्वी जर पाहिलं तर विंडबॉल वरचं हे षटक साईराज खतीब तेही उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. पहिल्या दिवशी इन ऍक्शन दिसला होता त्यांचा संघ कृपेशच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल अप्रतिम फटका चांगला आहे मात्र झेलला संधी होणार नाहीये. तसेच निचळे गावचं व्यक्तिमत्व अविनाशजी पष्टे ते सुद्धा इन ऍक्शन दिसतील आपल्याला मॅच मधनं. हसमुखजी पाटील हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. व्हाईट बॉल असेल या व्हाईटनं मात्र धावसंख्या वधारती आहे जे जाऊन पोहोचेल ती तब्बल 40. नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी त्यांचाही हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेकरता इन ऍक्शन त्यांचा संघ जो आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम वेलकम. या वाडा समालोचक चषक 2024 हे पर्व. तसेच भाई पाटील आमचे मान्यवर तसेच प्रदीप जाधव उर्फ पिंटू त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. 1+1 टोटल 2. तसेच राजेश हीर पप्पू त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. वेलकम. अजय सुवर्णा पाटील साहेब त्यांनाही मी मुख्य मंचावर. अजय सुवर्णा पंकज पाटील त्यांनाही मी विनंती करतोय की मुख्य मंचावर या. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. तत्पूर्वी जर पाहिलं तर धावसंख्या जी 48 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असताना फ्री हिट आहे नो डाऊट. कृपेशकडे संधी आहे. एक विंडबॉलची संकल्पना जी या स्पर्धेकरता गणेशपुरीच्या स्पर्धेतनच ही संकल्पना अक्षय पांडव यांच्या डोक्यामध्ये आली आणि मग तसेच नरेश पाटील गुरुजी त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. बॉल असेल वाईट या वाईटनं धावसंख्या वधारती आहे जाऊन पोहोचेल तब्बल 50 या धावसंख्येवर. मात्र मनोज समोर फलंदाजी करताना नेक्स्ट बॉल त्याच्या विपक्षात. विंडबॉलवर गोलंदाजी करणं पहिल्या दिवसापासून बऱ्याचशा गोलंदाजांची डोकेदुखी आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त जास्तीच्या धावा जात आहेत आणि पहिल्या दिवशी या विंडबॉलवर शोएब आव्हानं तो मान मिळवला. पहिला काल कंटिन्यू 2 षटकार सुद्धा खेचले त्या विंडबॉलवर. चौकार सुद्धा गेलेत. नो डाऊट परफेक्ट टायमिंग करणं गरजेचं आहे तुम्हाला त्या बॉलवर. फैजानेही प्रयत्न करेल आजच्या दिवसात विंडबॉलवर षटकार खेचण्याकरता नो डाऊट. मात्र येतोय षटकार 6 धावांकरता. या धावा मिळतील तुम्हाला 8 नो डाऊट. एक गाणं ऐकूयात. खास आज बर्थडे आहे महेंद्रसिंग धोनी आणि त्याकरता तेजस धोबी आपल्यापर्यंत एक गाणं घेऊन येतील. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू च्यावरनं येतोय चौकार. म्हणजे या धावा असतील 6. आधी षटकार मारला त्याच्या धावा भेटल्या 8. आता चौकार मारला त्याच्या धावा भेटल्या 6. जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं वर्षभर काम केल्यानंतर जसा कंपनीतनं बोनस भेटतो तशा या बोनसच्या धावा आहेत नो डाऊट. धावसंख्या ही विंडबॉल ओव्हरची ओव्हर संपवता संपवता जवळजवळ 10 बॉल आतापर्यंत टाकलेत. मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटक संपलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 63.
नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी आणि त्याच्या विपक्षात टीम मॉर्निंग क्लब वाडा. जो मॉर्निंग क्लब वाडा रोज सकाळी गातेसच्या मैदानावर प्रॅक्टिसला असतो. मग पाऊस असू देत, वारा असू देत, काहीही असू देत, त्या ठिकाणी मात्र प्रॅक्टिस करत असतात. सोनू तुझा सध्या तरी सोनूवर भरोसा ठेवावा लागेल, कारण की सोनू पंचांच्या भूमिकेत नाही. नो डाऊट 4 दिवस ऑफिशियल पंच म्हणून सोनू यांना सुद्धा पाहतोय. कृपेश त्याच्या विपक्षात वैभव. मात्र आक्रमण करायचं आहे. अंतिम ओव्हर आहे. चावरनं धावसंख्या जर पाहिली तर 66 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. आणि तिथनं जर पाहिलं तर पहिला बॉल वैभवनं या अगोदर एक षटक हाताळलं, तेही खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं ते हाताळलं. आणि समोर बॅट्समन कृपेशच होता त्याच्याच विपक्षात. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू आक्रस्त बॅटनं आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय. षटकारा करता 6 धावांकरता येतोय दर्जेदार स्ट्रोक. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 72. 72 धावा या लागल्यात आतापर्यंत स्कोर कार्डवर. नेक्स्ट बॉल हाय अँड हँडसम. आणखीन एक येतोय षटकार. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. ₹500 कमवा. मात्र फटका सजवलाय. षटकार हॅट्रिक होते का झेल होतोय जज करता आलं नाहीये. चेंडू जातोय या वैयक्तिक 47 धावांवर आतापर्यंत कृपेश खेळतायत. नो डाऊट 47 धावा आतापर्यंत झाल्यात. सैराज खतीब तेही इथे उपस्थित येऊन पोहोचलेत. हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे त्याही व्यक्तिमत्वाचं. धावसंख्या तब्बल 80 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र चा बॉल ज्यावरनं झेलला संधी, झेल सुटलाय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 81 धावा. म्हणजे इथून पुढे कराव्या लागतील 82. आणि त्या 82 धावा ऐकवण्याकरता तुमच्या समवेत सोडला जाईल अद्वर शेलार.
जेबी फायटर्स विक्रमगड सलामीची जोडी मैदानात धाडून द्या, दाखल करून द्या. +40चं क्रिकेट आजच्या दिवसामधनं आपण पाहतोय, अनुभवतोय या मैदानावर. सिकंदर पटेल स्टेडियम कुडूस या ठिकाणी आपण ही स्पर्धा आजच्या दिवसामधनं पाहतोय. आणि नो डाऊट पहिल्या षटकाची जबाबदारी चिंचगड एक्सप्रेस आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहू शकाल. गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झाले. तिवरी संघाचे जुने जाणते खेळाडू प्रकाशजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या कुडूस नगरीमध्ये या वाडा समालोचक चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मॅच कडे जाऊया. 3 ऍक्शन आपल्याला 2 टीम्स बघायला मिळतात. एका बाजूने तात्या प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जेबी फायटर्स विक्रमगड. सलामीची जोडी वैभव आणि त्याची साथ देण्याकरिता नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बॅटर पाहू शकाल. फलंदाजी करण्याकरिता उपस्थित झालाय. कल्पेशजी पष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात करून दिली जाते. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण भाईला पाहू शकाल. गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होतोय. चला मॅचला स्टार्ट. पहिला बॉल घेऊन भाई सज्ज होईल. पहिलाच बॉल फुल टॉस आणि बॉलला पाठवून दिलंय. वैभवच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार स्ट्रोक 6 धावांकरिता. फुल टॉस बॉल आणि त्या फुल टॉस बॉलचा परफेक्ट आन्सर मैदानात घेतलं जाते. बॉल सीमारेषा पार. 6 षटकार. पुढचा बॉल यावेळेला हलक्या हाताने फक्त स्टिअर केलंय. बॉईलला घेऊन काढलं जात आहे. ज्या ठिकाणी एक सिक्सर कंप्लीट केली आहे. आपल्याला ज्या आकर्षक ट्रॉफीज आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता प्रोव्हाइड करण्यात आल्यात. अक्षय सरांच्या एका शब्दावर ज्याने होकार दिला, नेहमी सातत्याने मदत ज्याच्या माध्यमातून होत असते. आपल्या सर्वांच्या मध्ये माननीय सन्माननीय दशरथजी पाटील गुरुजी इथे उपस्थित होत आहेत. दशरथजी गुरुजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एक समाजसेवक, नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे हे व्यक्तिमत्व आहे. दशरथजी पाटील गुरुजी इथे येत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सन्माननीय दशरथजी पाटील गुरुजी आपलं समालोचक वाडा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. विनंती करतो आपण सन्मानपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. दशरथ पाटील गुरुजी इथे आपल्या सोबत उपस्थित होत आहेत. पुढचा बॉल यावेळी भाईनं मात्र कमबॅक डिलिव्हरी हाताळली आहे. दर्जेदार चेंडू बघायला मिळाला. शरीरापासून थोडासा लांब ठेवला आणि बॉल मात्र विकेटच्या मागे निर्धाव स्वरूपात डॉट बॉल. साहिल किस्मतराव सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत, ज्यांच्या माध्यमातून या लखलखत्या ट्रॉफीज आपण पाहतोय. त्यांनी या ठिकाणी ते उपस्थित झालेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. +1 एकंदरीत 2 धावा, भली मोठी धावसंख्या भलेही समोर ठेवली आहे. विजयाकरता आव्हान जर का आपण पाहिलं, 82 रन्सचं आव्हान आहे, 82 धावांचं. ती करण्याकरिता तुमच्याकडे 5 षटके आहेत. एकदा भाई सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं. यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलंय. 1 धाव तर कंप्लीट. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये
सिंगल तर कंप्लीट केली आणि 2 धावा सुद्धा वेगाने कंप्लीट होतील. अगदी सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट खूप सुंदर या ठिकाणी बघायला मिळते, कारण विकेटच्या मधोमध धावताना अशा पद्धतीची रनिंग ही तुम्हाला खूप गरजेची आहे. धावसंख्या आपण पाहिली पुढे जाऊन पोहोचत असताना 15. चेंडू आतापर्यंत या षटकातील समाप्ती झालेत 5. शेवटचा अंतिम एक चेंडू भाई. या वेळेला फटका चांगला, परंतु तात्या त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करतायत आणि फेक करेपर्यंत एकच सिंगल कंप्लीट होईल. आणि नुकताच ज्यांचे इथे मात्र शुभागमन झालंय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा सह समन्वयक, आपल्या सर्वांचे लाडके आणि येणाऱ्या या भिवंडी ग्रामीणला मिळणारं एक भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो, आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय दशरथजी पाटील आणि आपल्या सर्वांचे लाडके गुरुजी इथे उपस्थित झाले. त्यांना मायेची उबदार भगवी शॉल आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेकरिता आलात त्याबद्दल आम्ही आपलं खूप खूप ऋणी आहोत. आणि जेव्हा जेव्हा गुरुजी इथे उपस्थित होतात तेव्हा ते प्रत्येकाला मुलाचं आणि प्रेमाचं मार्गदर्शन सातत्याने करत असतात. तर आम्ही नक्कीच गुरुजींना विनंती करतोय आपण 2 शब्द ते व्यक्त डेफिनेटली इथून करतील. विंड बॉलचं षटक चालू झालंय आणि पहिला बॉल तात्या यांच्या माध्यमातून वाईड स्वरूपात हाताळला गेलाय. एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेमधनं एक षटक जे आपण विंड बॉलचं पाहतोय. या वेळेला दर्जेदार बॉल तात्या यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय गोलंदाजी करत असताना. हाई बॉल शरीरापासून थोडासा लांब बघायला मिळतो. इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या आपण पाहिली 1 न वाढून 18-18. विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक स्कोर कार्ड वर यावेळी मात्र जोडला गेलाय. पुढचा बॉल घेऊन तात्या पुन्हा एकदा सज्ज राऊंड विकेटनं. खोलवर बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं, परंतु फिल्डर त्या जागेवर तैनात आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामधनं या बॉलवर एकच सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगल न वाढून स्कोर कार्ड हलक्या डुलक्या पद्धतीने 19 अंकावर 82 धावांचं आव्हान ठेवलंय. भली मोठी धावसंख्या आहे, ज्यामध्ये तुम्हाला षटकार चौकार खेचणं हे थोडं जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच असेल नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि मॉर्निंग क्लब वाडा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स तदनंतर या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेत भूषण दादा, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मानित करण्याची विनंती मी तेजस धोपी यांना करतो. आपल्या शुभस्य आपण भूषण दादा यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून या वाडा समालोचक चषक 2024च्या माध्यमातून आपण सन्मानित करायचं आहे आवर्जून. या ठिकाणी त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाकरिता या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा इट्स अ वाईड बॉल, परंतु तात्या यांनी भलेही अतिरिक्त चेंडू हाताळलेत, परंतु अजून षटकार चौकार खाल्ला नाहीये. कारण या षटकामध्ये जर का तुम्ही चौकार ठोकला तर तुम्हाला 6 धावा मिळतील आणि षटकार ठोकला तर तुम्हाला 8 धावा मिळतील. फटका चांगला लॉंग ऑफच्या रिझन मधनं बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. फिल्डर मागे तैनात, बॉलला हातामध्ये कलेक्ट करतायत आणि फेक करेपर्यंत वेगानं 2 धावा कंप्लीट होतील. याही वेळेला फटका चांगला, वा काय कॅच कंप्लीट केली आहे. म्हणजे एक गोष्ट म्हणावी लागेल की जे रेग्युलर टेनिस क्रिकेट घेतात त्या खेळाडूंना सुद्धा आपण विंड बॉलवर कॅच परफेक्टली कॅरी करताना बघितलं नव्हतं, परंतु आज मनोज यांनी ती कॅच कंप्लीट करून दाखवली आहे. अगदी सुंदर. धन्यवाद. तदनंतर आम्ही गुरुजींना विनंती करतोय की आपण मुलाचं मार्गदर्शन करावं. वाडा समालोचक चषक या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या
या व्यासपीठावर उपस्थित माझे मित्र भूषण गोडविंदे, प्रितेश पटेल, कल्पेश पष्टे, खरं तर सगळेच मान्यवर आमचे मित्र आणि ज्यांनी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेचे आयोजक, त्यांचे सगळे सहकारी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सगळे संघ, त्यांचे संघनायक, त्यांचे सहकारी पाठीराखे. आज वाडा समालोचक चषक या नावाने तुम्ही स्पर्धा ठेवताय. मी सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देईन, तुमचं अभिनंदन करीन की ज्यांच्या आवाजाने संपूर्ण उन्हाळ्याच्या क्रिकेट स्पर्धा यशस्वी केल्या जातात, यशस्वी होतात, ते समालोचक करणारे सगळे बांधव आणि त्यांच्या सन्मानार्थ ठेवलेली स्पर्धा, आगळीवेगळी अशा नावाने ठेवलेली स्पर्धा, म्हणून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो की खेळ हा जीवनामध्ये असा आनंद देतो की आपल्या आयुष्यातली सगळी सुखदुःख आपण विसरून जातो आणि तो खेळच आपल्याला अशा प्रकारचा आनंद देऊ शकतो. म्हणून खेळ आपण खेळत राहिलो पाहिजे, पण खेळ खेळत असताना संघभावना, प्रेम भावना, समाज भावना, देश भावना ही सुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. मी मुद्दामून या ठिकाणी उल्लेख करीन की आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो, मैदानावर खेळताना आम्ही अगदी तुतुमय असं वाटायचं की मारामारी होतील की काय, पण बाहेर आल्यानंतर आमचे संबंध जिव्हाळ्याचे असायचे आणि ते संबंध तसेच आतापर्यंत टिकून राहिलेले आहेत. ही खेळ भावना असते. आपण बघतो टीव्ही मध्ये वगैरे एखादा निर्णय इकडे तिकडे होतो, म्हणजे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा एखादा निर्णय देताना पंच चुकतो, पण तो निर्णय मान्य करून खेळाडू वृत्तीने तो निर्णय स्वीकारत असतो. आपण सुद्धा ती भावना खेळाच्या माध्यमातून ठेवली पाहिजे. मी क्रिकेट खेळत असताना मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जातो त्यांना या ठिकाणाहून एक आवाहन करू इच्छितो की बघा मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की क्रिकेट खेळ वाईट नाहीये, क्रिकेट खेळ चांगलाच आहे, परंतु पुढच्या पिढ्यांना, या लहान मुलांना मातीमध्ये म्हणजे आखाड्यामध्ये कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहित करा. याच्यावर माझं ठाम मत आहे की तरुण हा 30 वर्षापर्यंत निर्व्यसनी जर ठेवायचा असेल तर कुस्ती सारख्या खेळामध्ये मुलांना उतरवली गेली पाहिजे. कारण समाज सक्षम, बलवान जर घडवायचा असेल तर आपल्याला या मुलांना सशक्त बनवलं पाहिजे, बलवान बनवलं पाहिजे, बलशाली बनवलं पाहिजे. कारण बलवान आणि शक्तिवान मुलांच्या आधारावरती शक्ती समाजाच्या रक्षणार्थ, देशाच्या रक्षणार्थ आपल्याला वापरता आली पाहिजे. अशा प्रकारची मी एक छोटीशी या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही ते स्वीकारून पुढच्या पिढ्यांना मातीच्या खेळामध्ये उतरवण्यासाठी नक्कीच प्रोत्साहित कराल. सगळे खेळ जोपासा, खेळ भावना जोपासा आणि त्यासोबतच मैत्रीचे संबंध द्विगुणित ठेवा. अशा प्रकारची या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करून पुनश्च एकदा या वाडा समालोचक चषकाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद करतो. आणि पुन्हा एकदा या समालोचक चषकासाठी ज्या समालोचकांच्या तुम्ही या ठिकाणी सन्मानार्थ ही स्पर्धा भरवली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद गुरुजी. आणि तुम्ही आठवण केली तुमच्या क्रिकेटचे तेच क्रिकेटर आज खेळतायत, कारण आजचा दिवस मी 40+ करता राखीव ठेवलाय. आज जे 40 वर्षावरचे जे क्रिकेटर्स आहेत ते आज आपल्याला इनॅक्शन खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही टीमचे कॅप्टन या नित्यानंद स्पोर्ट्स क्लब गणेशपुरी आणि मॉर्निंग क्लब वाडा आपण सन्माननीय दशरथ पाटील गुरुजींच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे करणार आहोत आणि तदनंतर त्या मॅचची सुरुवात होईल. या दोन्ही कॅप्टन लगेच विनंती करतो आपण संपर्क साधा. वाईट बॉल या ठिकाणी पंच दर्शवत असताना आम्हाला चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स राऊंडी विकेटनं यावेळेला मात्र वेगवान तेज तर्रार चेंडू कमबॅक करणारी डिलिव्हरी हाताळली आहे. धावसंख्या आपण पाहिली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते 32-32 या अंकावर. पुन्हा एकदा बर्राच बॉलने उसळी घेतली आहे वाईट चेंडू पंच दर्शवत असताना आणि 1 फॉर दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सची सुद्धा या ठिकाणी वॉन केलंय. पुढचा बॉल राऊंड गोलंदाज होईल
या वेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करायचं होतं. बॉल बॅटवर आला ना, एक तर कंप्लीट. काय दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दुसरी धाव कुठेतरी नाकारली आहे वैभवनं. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर या एका सिंगलनं वाढून पुढे जाऊन पोहोचत असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत. पंधरा चेंडूत 48 धावांची गरज. दशरथजी मॅचला या ठिकाणी आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. 12 चेंडू आणि विजयाकरता 38 धावांची गरज. 12-38 पहिला बॉल. या वेळेला गतीमध्ये परिवर्तन मिस केलंय. विकेटच्या मागे डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरनं आपण गोलंदाजी करण्याकरिता बॉलर्स नेम कळवा. अरुण यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरनं पाहतोय गोलंदाजी करण्याकरिता. या वेळेला बघायला मिळालेला बॉल तो सुद्धा बॅटवर काही घेता आला नाहीये. डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा. या वेळेला वाईट बॉल पंच दर्शवत असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव मिळेल. येणारे बॉल आहेत 10 करायचे आहेत तुम्हाला 37. प्रत्येक बॉल मागे 3.7 ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल.
पुढचा बॉल वरती विकेटनं गोलंदाज सज्ज. यावेळेला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता आला नाहीये. तात्या बॉलचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी बॉल मात्र लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. तिथे त्या ठिकाणी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये मिसफिल्ड, परंतु धाव एकच घेतली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न वैभव याचा. येणारे बॉल आता 9 करायचे आहेत तुम्हाला. 36 46 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या. 36 धावा म्हणजे प्रत्येक बॉल मागे आता इथून जर का बघायला गेलं तर तुम्हाला चौकाराची गरज आहे. प्रत्येक बॉलला तुम्हाला चौकारामध्ये कन्वर्ट करायचं आहे असं समीकरण असताना स्ट्रायकिंग एंडला वैभव. ज्या वेळेला मात्र अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव पंच दर्शवत असताना वाईड आणि त्यावर एक. काय इथून वैभव नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजाला कुठेतरी उजव्या हाताचा डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाला जेव्हा लेफ्ट हँडेड बॉलर आपण पाहतो समोर तेव्हा विंड बॉल हाताळणं थोडंसं कठीण आतापर्यंत या स्पर्धेत बघायला मिळालंय. परंतु वैभव आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक एंडला दुसरा फलंदाज आहेत. त्याच्या बॅटमध्ये यावेळेला फटका चांगला, मात्र मागे फिल्डर तैनात. एकच सिंगल या बॉलवर कंप्लीट केली आणि सिंगलवर समाधान मानतायत. दुसऱ्या धावेचं रिस्क काही घ्यायला तयार नाहीये. तिथून पाहिले तर बॉल बाकी 8 आणि येणारे धावांची गरज आहे तुम्हाला 33. तात्या यांनी जर का कॅच घेतली तर सागर पाटील निंबवली यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल तात्यांकरिता. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज. 60+ खेळाडू आहेत तात्या. 68 वय वर्ष असताना सुद्धा अगदी तरुणांना लाजवतील असा खेळ नेहमी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो. यस, इट्स अ वाईड बॉल. याही वेळेला वाईट बॉल. सलगचा दुसरा अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय. वैभवला चेंडू हाताळणं थोडंसं कुठेतरी कठीण आहे. पुढचा बॉल राऊंडी विकेटनं. या वेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. बॅटवर बॉल आला नाही, ध्येयष्टीला जाऊन आदळला, परंतु एकच धाव या बॉलवर कंप्लीट होईल. यावेळेला फुलटॉस बॉल बॅटवर आला नाही. एकतर कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये डेफिनेटली निघणार आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये जात असताना 2 धावा कंप्लीट होतील. येणारे बॉल आता बाकी आहे तुमच्याकडे 6 आणि करायच्या तुम्हाला 28 रन्स टू विन इन रिक्वायर्ड 6 बॉल्स. येणारे अंतिमचे बॉल बाकी आहे 6 आणि करायचे तुम्हाला 28. बॉलिंग ट्रॅक वरनं अच्युत भाईला आपण पाहतोय. चिंचगर एक्सप्रेस. पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये आलाय. सरळ फेकून दिले बॉलला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच अजून सुद्धा बाकी आहे. येणारे बॉल तुमच्याकडे 5 आणि करायचे तुम्हाला 22. कमांडीचे
सज्ज होईल भाई पुन्हा एकदा. चिंचगर एक्सप्रेस या नावानं त्यालाही प्रसिद्धी आहे. यावेळेला मात्र वैभवच्या बॅटला बॉलचा स्पर्श नाहीये. निर्धाव स्वरूपात विकेटच्या मागे. आता येणारे बॉल तुमच्याकडे 4 करायचे तुम्हाला 22. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. सर्वात महत्वपूर्ण चेंडू घेऊन भाई सज्ज. यावेळेला शरीरापासून थोडासा लांब ठेवतोय आणि तात्या प्रतिष्ठान या मॅच वर कुठेतरी आता कुरघोडी करत असताना वैभवनं जीवाच्या आकांताने प्रयत्न केले, परंतु गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये वा काय चेंडू हाताळला भाईनं, अगदी देखणा. तात्या यांचं क्षेत्ररक्षण बघा. वय वर्ष 68 असताना सुद्धा हा फिटनेस, मैदानामधनं इन ऍक्शन, रेग्युलरचा सराव, डोळ्याला असलेला गॉगल. यावेळेला फटका अगदी हलक्या हातानं. कॅचला संधी. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघ एका बाजूने नित्यानंद स्पोर्ट्स गणेशपुरी आणि दुसऱ्या बाजूने बघायला मिळेल मॉर्निंग क्लब वाडा. यावेळेला काहीतरी आगळा वेगळा चेंडू हाताळायचा होता. व्हाईट बॉल पंच दर्शवत असताना याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय आणि पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु मॅच या ठिकाणी विजयी झाली आहे. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेकरिता उपस्थित झालात, कारण मान्यवरांची उपस्थिती ही खूप महत्वाची असते. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा शिल्पकार नाव आहे कृपेश. 48 धावांची इनिंग ज्या खेळाडूने साकारली तो कृपेश ठरला या मॅचचा